भाजपने महाराष्ट्र विधानसभेमध्ये राबवलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार धास्तावल्याचं बोललं जातंय। कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं तेच बिहारमध्ये नितीश कुमारांचं होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। बिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न। शिंदेंचं जे झालं तेच नितीश कुमारांचं होणार। धास्तावलेले नितीश कुमार लालूंशी हातमिळवणी करणार। बिहार विधानसभेच्या यावर्षी निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगानं बिहारचं राजकारण सध्या बरंच तापलंय। त्यात सध्या मुख्यमंत्री नितीश कुमारांना वेगळीच भीती वाटू लागली आहे। महाराष्ट्रात 2022 मध्ये भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। 2024 मधील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना नेतृत्वस्थानी ठेवून महायुतीने निवडणुका जिंकल्या। मात्र भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्यावर मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवलं। त्यामुळे आपलाही शिंदे होणार नाही ना अशी धास्ती आता नितीश कुमारांना वाटू लागली आहे। त्यात अमित शहांनी केलेल्या एका वक्तव्याने नितीश कुमार नाराज झाले। बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतचा निर्णय संसदीय बोर्ड आणि घटक पक्ष मिळून घेतील असं शहांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर नितीश कुमार अस्वस्थ झाले। यानंतर जेडीयूनही बिहारचा विचार केला तर नाव फक्त नितीश कुमारांचं असे पोस्टर्स सर्वत्र झळकवले। खरं तर बिहारच्या राजकारणात नितीश कुमार कधी काय निर्णय घेतील याचा कधीच नेम नसतो। 2015 साली नितीश कुमार आणि राजदचं महागठबंधन झालं। त्यामध्ये एनडीएचा विधानसभेत पराभव झाला। 2च वर्षात भाजपसोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं। 2020 साली भाजपसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली। 2022 ला नितीश कुमारांनी पुन्हा एकदा महागठबंधन सोबत जाऊन सत्ता स्थापन केली। सत्तेच्या कोलांट उड्यांमुळे नितीश कुमारांची पलटूराम म्हणून देखील ओळख आहे। बिहारमध्ये 2025 ला विधानसभा निवडणुका होऊ घातल्या। त्यात एकनाथ शिंदेंप्रमाणे जागांच्या खेळात उपमुख्यमंत्री पद आपल्या पदरी पडू नये म्हणून नितीश कुमार आताच सावध झालेत। त्यात आता लालू प्रसाद यादवांनीही नितीश कुमारांना एकत्र येण्याची ऑफर दिली आहे। लालू, तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांची चर्चाही झाली आहे। त्यामुळे नितीश कुमार पुन्हा महागठबंधनचा हात धरणार का यावरही चर्चा सुरू झाल्या। सध्या बिहारमध्ये भाजपच्या महाराष्ट्र पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रात भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची पुन्हा संधी दिली नाही। त्याचप्रमाणे नितीश कुमार यांना भाजप पुन्हा एकदा संधी देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आगामी निवडणुकांसाठी राजकीय भविष्य अनिश्चित वाटत आहे। त्याचवेळी लालू प्रसाद यांचा आमंत्रण आणि भाजपचा दबाव यामुळे आता नितीश कुमार परत कोणता मोठा निर्णय घेतात का हा मोठा प्रश्न आहे। येणाऱ्या काळात काय बिहारमध्ये घडामोडी होतात, राजकीय घडामोडी कशा प्रकाराने होतात यावर सगळ्यांचं लक्ष आहे। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सिंग बरोबर मी उर्वशी खुना, झी 24 ताससाठी।